नमस्कार, मी वंदना पवार. आज दुधापासून आपल्याला बर्फी बनवायची आहे. 1 लिटर दूध घेतले मी. आता त्याला मस्त छानसं आपल्याला लालसर हे गरम करून घ्यायचे. आधी खोबरं खीस आपल्याला हे बारीक फिरून मिक्सरातून घ्यायचं आहे. मी 100 ग्राम खोबरं 2 वेळा मिक्सरमधून फिरून घेतलं आहे. 1 मोठा चम्मच आपल्याला साखर टाकायची आहे आणि असं आपल्याला हे उकळी येईपर्यंत छानसं असं आपल्याला दुधाचा कलर चेंज होईपर्यंत असं फिरवत राहायचं आहे. आपला असा दुधाचा कलर चेंज होत आला की आपल्याला लगेच हे खोबरं खीस आपल्याला याच्यात सोडायचं आहे. हे बघा, आता छानसं आपलं आता हे उकळी आलं आहे दूध. आता याच्यात आपल्याला लगेच खोबरं खीस आपल्याला यात टाकायचं आहे. 100 ग्राम खोबरं खीस आपल्याला यात टाकून असं अजून फिरवत राहायचं. जसं आपण पेढ्याला दूध आळवेपर्यंत आपण याला फिरवत राहतो, हे आपलं खोबरं खीस टाकल्यानं लवकरात लवकर एकदम आपला पेढ्यासारखा गोळा बनून तयार होते. त्यात थोडंसं तूप टाकलं मी. तुपानं आपल्या पेढ्याला चांगली चव येते आणि कढईला जास्त चिटकत पण नाही. तसं आधीच दुधात आपल्या हे राहते. आता यात मी 2 कप आता हे याच्यात दूध पावडर टाकलेली आहे, म्हणजे लवकर आपला पेढा एकदम आवळून येईल. हे 2 कप आपल्याला याच्यात तरी 200 ग्राम आपल्याला दूध पावडर यात टाकायचे आहे 1 लिटर दुधामध्ये. असं छान आपल्याला गॅस बंद करून याच्या अशा गाठी न झाल्या पाहिजेत. मग गॅस बंद करून याच्यात आपल्याला दुधात दूध पावडर मिसळून घ्यायची. आधी गॅस चालू असताना त्याच्या गाठा बनतात. असं आपल्याला हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घेतलं. ही दूध पावडर आणि खोबरं खीसचं दूध. पुन्हा आपल्याला गॅस चालू करून आता हे असं फिरवत राहायचं. एकदम 4 ते 5 मिनटात हे एकदम घट्ट व्हायला लागते. हे बघा, छान कलर पण असा छान दुधाचा कलर चेंज झाला. थोडंसं दूध आपलं पातळ वाटलं तर अजून त्या दूध पावडर सोडायची, नाही तर खोबरं खीस सोडायचं थोडंसं फिरून. हे बघा कसं एकदम लवकर आवळून येते हे दूध पावडरनं. सतत असं आपल्याला हे गोल 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 फिरवत राहायचं आहे, म्हणजे त्यात गाठी झाल्या काही झाल्या बुडाला पण लागत नाही आहे आणि आपलं हे मिश्रण चिटकत पण नाही आहे कढईला आपल्या. असं मस्त छान असं त्याला फिरून घ्यायचं. सतत असं फिरवत राहायचं, चमचा फिरवत राहायचा ते जोपर्यंत ते असं घट्ट होऊन येत नाही तोपर्यंत. हे बघा कसं आता एकदम घट्ट झालं हे मिश्रण. पूर्ण दूध आटून गेलं आपल्या याच्यातनं खोबरं खीस आणि या दूध पावडरमध्ये. आता हे आपल्याला 2 मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं. याच्यात थोडंसं तूप टाकून थोडंसं ताटाला लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण या ताटात ओतून देऊ आपण थोडंसं वाफ गेल्यानंतर. नवरात्रीच्या उपवासाला हे सगळं चालते. असं आपल्याला हे ताटात एक असं पसरून घ्यायचं आहे. गरम आहे ते जास्त. हातानं आपण थोडीशी वाफ गेल्यानंतर हातानं आपल्याला असं याला थापटून घ्यायचं आहे थोडंसं. आपल्या सराट्यांना चमचनं असं चौकून आपल्याला हे असं गरम गरम मिश्रण पसरून द्यायचं आहे ताटात आणि हातानंच आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं असं.
छान असं हे थापून झालं की आपल्याला हे 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. फ्रीजमधून ठेवून हे बघा, आता याच्या आपल्याला वड्या पाडायच्या. आता चाकूनं जशा लागल्या तशा आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या. हे बघा, छान असं आपले आता हे पेड्यासारखे अलगद निघून येतात. हे बघा, साईज कमी जास्त आपण करू शकतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, कसे मस्त पेड्यासारखे अलगद निघून येतात. साईज आपली अशीच घरी एकदम ज्याला परफेक्ट साईज करायची असली ती परफेक्ट कापू शकतात. हे बघा, छान असे मऊसूत झाले ते.